नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 8 धातुविज्ञान अभ्यासत आहोत. मित्रांनो, आपण आपल्या या प्रकरणातील मागच्या भागामध्ये ॲल्युमिनियमचे निष्कर्षण आणि या ॲल्युमिनियमच्या निष्कर्षणातील पहिला जो मुद्दा होता मित्रांनो, बॉक्साईट ह्या धातुकाचे संहतीकरण, हा आपण पाहिलेला आहे. यातीलच ॲल्युमिनियमचे निष्कर्षण करण्यासाठीचा दुसरा प्रकार मित्रांनो आज आपल्याला पाहायचा आहे. आणि तो दुसरा प्रकार मित्रांनो आहे ॲल्युमिनियमचे किंवा ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण. त्यालाच आपण मित्रांनो इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना असे म्हणतो. तर हे कशा पद्धतीने रिडक्शन होतं आहे ते आज आपल्याला अभ्यासायचं आहे. अतिशय सोपा मुद्दा आहे मित्रांनो. तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या समोर असणारी आकृती समजावून घेणं गरजेचं आहे. तर या आकृतीमध्ये मित्रांनो पहा, तुम्हाला ग्रॅफाईड दाखवलेला आहे आणि या ग्रॅफाईडचं कोणतं या ठिकाणी आग्रह दाखवलेला आहे मित्रांनो, तर धनाग्र आहे. आणि दुसऱ्या बाजूला आतील बाजूने ग्रॅफाईडचे अस्तर बसवलेलं आहे आणि ते कसं आहे मित्रांनो, ऋणाग्र आहे. हे जर पाहिलं असेल तर त्याच्या एका बाजूला धन म्हणजे पॉझिटिव्ह म्हणतो मित्रांनो आणि एका बाजूला काय आहे, ऋण आहे. हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण ही आकृती कशा पद्धतीनं तिचं वर्गीकरण केलं आहे व स्पष्टीकरण दिलं आहे ते आपल्याला सविस्तर पाहायचं आहे. तर पाहूया. या पद्धतीमध्ये ॲल्युमिनाच्या वितळलेल्या मिश्रणाचे द्रवणांक 2000 अंश सेल्सिअस स्टीलच्या टाकीमध्ये विद्युत अपघटन केले जाते. पहा, इथे जर पाहिलं असेल मित्रांनो तर ही कशी टाकी आहे, पोलादी टाकी आहे. आणि या पोलादी टाकीमध्ये जवळपास 2000 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाच्या टाकीमध्ये ते मिश्रण काय केलं जातं मित्रांनो, वितळलेले किंवा ठेवले जाते, टाकले जाते. पहा, तर या टाकीच्या आतील बाजूला ग्रॅफाईडचे अस्तर असते. पहा, कशाचे अस्तर असते, तर ग्रॅफाईडचे अस्तर असते. हे अस्तर ऋणाग्राचे काम करते. या ठिकाणी जर पाहिलं तर हे काय आहे, ग्रॅफाईडचे अस्तर आहे आणि त्याचं फंक्शन काय आहे मित्रांनो, कार्य काय करते, ते ऋणाग्राचं काम करते म्हणजे मायनस. पहा, हे अस्तर ऋणाग्राचे काम करते. वितळलेल्या विद्युत अपघटनी पदार्थात बुडवलेल्या कार्बन ग्रॅफाईडच्या कांड्यांचा संच धनाग्र म्हणून काम करतो. हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे मित्रांनो. या ठिकाणी पहा, ग्रॅफाईडच्या कांड्या त्या ठिकाणी त्या द्रावणात मिळवलेल्या आहेत आणि त्या दांड्यांचा जो वरचा भाग आहे मित्रांनो, हा जर पाहिला असेल तुम्ही तर तो काय कार्य करतो, तर धनाग्राचे काम करतो. कशाचे काम करतो, तो धनाग्राचे काम करतो. पदार्थात बुडवलेले कार्बनच्या कांड्यांचा संच धनाग्र म्हणून काम करतो हे आपण पाहिलं. द्रावणांक 1000 अंश सेल्सिअसपर्यंत कमी करण्यासाठी मिश्रणामध्ये क्रायोलाइट म्हणजे Na3Al(F6) आणि फ्युअर स्पायर म्हणजे CaF2 मिसळले जाते. पहा, काय मिसळले जाते आणि ते कशासाठी मिसळले जाते, तर द्रावणांक कितीपर्यंत कमी करायचा आहे मित्रांनो आपल्याला, 1000 अंश सेल्सिअसपर्यंत जर द्रावणांक कमी करायचा असेल तर त्यामध्ये क्रायोलाइट व फ्युअर स्पायर काय केलं जातं मित्रांनो, मिळवले जाते. हे दोन घटक या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिसतील. पहा, ॲल्युमिना, क्रायोलाइट व फ्युअर स्पायर यांचे मिश्रण. आता हे झाल्यावरती, हे मिश्रण घेतल्यावरती त्याचं कार्य कसं होतं ते पाहूया आपण. तर विद्युत प्रवाह जाऊ दिल्यावर ऋणाग्रावर ॲल्युमिनियम जमा होते. वितळलेले ॲल्युमिनियम विद्युत अपघटनीपेक्षा जड असल्याने टाकीच्या तळाशी जमा होते. या ठिकाणी जर पाहिलं तर वितळलेले ॲल्युमिनियम, पहा, ॲल्युमिनियम काय होतं मित्रांनो, त्या ठिकाणी वितळले जाते आणि ते कुठे जमा होते, तर त्यांनी सांगितलेलं आहे वितळलेले ॲल्युमिनियम विद्युत अपघटनीपेक्षा जड असते आणि ते कशाशी किंवा कुठे जमा होते मित्रांनो, टाकीच्या तळाशी काय होते मित्रांनो, जमा होते. पहा, येथूनच ते वेळोवेळी काढून घेतले जाते. ऑक्सिजन वायू धनाग्रापाशी मुक्त होतो. म्हणजे या ठिकाणी जर पाहिला तर ऑक्सिजन वायू काय होतो मित्रांनो, हवेमध्ये मुक्त होतो धनाग्रापाशी. आणि जे
जड झालेले असेल किंवा ॲल्युमिनियम असेल मित्रांनो, ते या ठिकाणावरून काय केलं जातं, वितळलेलं ॲल्युमिनियम बाहेर काढून घेतलं जातं, त्याचं सेपरेशन केलं जातं. पहा, त्यांनी म्हटलेलं आहे वितळलेले ॲल्युमिनियम या ठिकाणी दिसते आणि ते काय केलं जातं, ह्या मार्गाद्वारे काय केलं जातं, बाहेर काढून घेतलं जातं. तर या ठिकाणी त्यांच्या अभिक्रिया दिलेल्या आहेत. पहा बरं, तर धनाग्र अभिक्रिया म्हणजे या टोकापाशी होणारी जी अभिक्रिया आहे ती अतिशय सोपी अभिक्रिया आहे. पहा काय घेतलं आहे त्या ठिकाणी, 2 ऑक्साईड घेतलेलं आहे. पहा 2O- म्हटलेलं आहे. मग याच्यामध्ये ऑक्सिडीकरण केलं जातं. ऑक्सिडीकरण म्हणजे काय केलं जातं पहा, ते पहिले समजून घेणं गरजेचं आहे. ऑक्सिडीकरण म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन मिळवले जातात मित्रांनो. पहा म्हणजे आपण थोडक्यामध्ये ऑक्सिडीकरण म्हणताना ऑक्सिजन त्याच्यामध्ये ॲड केला जातो, मिळवला जातो. तर या ठिकाणी काय केलेले आहेत मित्रांनो, इलेक्ट्रॉन्स काय केले घेतले जातात. थोडक्यामध्ये इलेक्ट्रॉन्स काय केले जातात, घेतले जातात. ती जी क्रिया आहे ती ऑक्सिडीकरण क्रिया असते आणि ती क्रिया आपल्याला पाहायला भेटते 2O-. ज्या वेळेसला 4 इलेक्ट्रॉन घेऊ त्याचं रूपांतर कशामध्ये होतं मित्रांनो, ऑक्सिजनमध्ये काय होतं, त्याचं कन्व्हर्जन होतं, O2 म्हणतो आपण त्याला. ही अभिक्रिया कुठं होते, या ठिकाणी होते. आणि हा जो ऑक्सिजन आहे मित्रांनो, तो तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे काय होतो, तर तो मुक्त होतो मित्रांनो. पहा इथे सुद्धा सांगितलेलं आहे ऑक्सिजन वायू धनाग्रापाशी मुक्त होतो. म्हणजे हा जो ऑक्सिजन वायू आहे हा धनाग्रापाशी म्हणजे या ठिकाणी काय होतो मित्रांनो, मुक्त होतो. पहा आता दुसरा ऋणाग्रापाशी काय होतं, म्हणजे या ठिकाणी काय पाहायला भेटतं आपल्याला ते पाहूया आपण. पहा तर त्या ठिकाणी ॲल्युमिनियम आहे आणि अभिक्रिया कोणती होती मित्रांनो, क्षपन, जे ऑलरेडी तुम्हाला मी मागच्या लेक्चरला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, क्षपन क्रिया काय आहे मित्रांनो, त्यामधून इलेक्ट्रॉन काय होतात, मुक्त होतात म्हणजे बाहेर पडतात. जर याच्यामधून जर इलेक्ट्रॉन बाहेर पडले तर या ठिकाणी किती आहेत मित्रांनो, Al3+ आहेत. किती आहेत, Al3+ आहेत. जर याच्यामधून 3 इलेक्ट्रॉन जर आपण काढून घेतले तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त काय पाहायला भेटेल मित्रांनो, ॲल्युमिनियम. आणि ॲल्युमिनियमचं काय आहे, पातळ थरा असतो, त्यालाच या ठिकाणी यल म्हटलेलं आहे. यलचा अर्थ काय होतो, तर यल म्हणजे लिक्विड असतं मित्रांनो. हे जे आपल्याला सांगितलेलं आहे ए आणि यल म्हटलेलं आहे अशा पद्धतीने, ए आणि हा स्मॉल यल दाखवलेला आहे. या यलचा मिनिंग काय होतो, तर ते लिक्विडच्या रूपामध्ये आपल्याला काय होतं मित्रांनो, बाहेर पडताना दिसतं. त्यालाच आपण वितळलेले ॲल्युमिनियम असे म्हणतो. पहा अशी अतिशय सोपी अभिक्रिया आपण अभ्यासली. आता पुढचा जो पार्ट आहे मित्रांनो, पहा आता काय म्हटलेलं आहे, मुक्त झालेल्या ऑक्सिजन वायूची कार्बन ऋणाग्राशी अभिक्रिया झाल्यावर कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन होताना धनाग्राचे ऑक्सिडीकरण होत असल्याने वेळोवेळी ते बदलण्यात येतात. पहा काय म्हटलेलं आहे, पहा मुक्त झालेल्या ऑक्सिजन वायूची कार्बन ऋणाग्राशी काय होते मित्रांनो, अभिक्रिया होते. आणि ही अभिक्रिया झाल्यावर कार्बन डायऑक्साईड वायू काय होतो, तयार होतो. कोणता वायू तयार होतो, कार्बन डायऑक्साईड म्हणजे कोणता वायू मित्रांनो, CO2 वायू तयार होतो. पहा ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन होताना धनाग्राचे ऑक्सिडीकरण होत असल्याने वेळोवेळी ते बदलण्यात येते. ऑक्सिडीकरण म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये हवा काय होते मित्रांनो, ॲड केली जाते किंवा इलेक्ट्रॉन्स काय केले जातात, मिळवले जातात. पहा हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. तर पुढे तुम्हाला काही नवीन आपल्याला मुद्दा दिलेला आहे. पहा दुसरा, मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण. आता ह्या मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण कसे करतात आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे धातू येतात हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. पहा तर प्रश्न विचारला आहे मित्रांनो, पहा बरं, मध्यम अभिक्रियाशील धातू कोणते आहेत, तर कोणते येतात मित्रांनो मध्यम अभिक्रियाशील धातूमध्ये, तर लोखंड, तांबे, जस्त, शिसे हे जे घटक आहेत जे या ठिकाणी सुद्धा दिलेले आहेत. पहा तर ते कशामध्ये येतात मित्रांनो, तर मध्यम अभिक्रियाशीलतेमध्ये येतात. पहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कोणत्या रूपामध्ये आपल्याला पाहायला भेटतात ते सुद्धा तुम्हाला दुसरा प्रश्न विचारलेला आहे. मध्यम अभिक्रियाशीलते धातू कोणत्या स्वरूपात आढळतात, तर हे जे घटक आहेत मित्रांनो साधारणतः सल्फाईड क्षारांच्या किंवा कार्बोनेट क्षारांच्या रूपात काय होतात मित्रांनो, ते आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे हे दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत. पहा तर पाहूया काय म्हटलेलं आहे, अभिक्रियाशीलता श्रेणीच्या मध्यभागी असलेले धातू जसे लोखंड, जस्त, शिसे, तांबे हे मध्यम क्रियाशील असतात. हे धातू निसर्गतः साधारणपणे सल्फाईड क्षारांच्या किंवा कार्बोनेट क्षारांच्या रूपात आढळतात. धातूच्या सल्फाईड किंवा कार्बोनेटपेक्षा त्यांच्या ऑक्साईडपासून धातू मिळवणे सोपे असते, म्हणून
सल्फाईड धातुके अतिरिक्त हवेमध्ये तीव्रपणे तापवून त्यांचे ऑक्साईडमध्ये रूपांतर केले जाते. या प्रक्रियेस काय म्हणतात मित्रांनो? रोस्टिंग किंवा त्याला भाजणे असे म्हणतात. पहा, म्हणजे भाजण्याची ही जी क्रिया आहे मित्रांनो, काय करतात? धातूचे सल्फाईड किंवा कार्बोनेटपेक्षा त्यांच्या ऑक्साईडपासून धातू मिळवणे सोपे असते. म्हणून सल्फाईड धातुके अतिरिक्त हवेमध्ये तीव्रपणे तापवून त्यांचे ऑक्साईडमध्ये काय केले जाते मित्रांनो? रूपांतर केले जाते. कशामध्ये रूपांतर केले जाते? ऑक्साईडमध्ये रूपांतर केले जाते. आणि याच क्रियेला काय म्हणतात मित्रांनो? भाजणे किंवा त्याला रोस्टिंग असे म्हणतात. पहा, कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत तीव्रपणे तापवून ऑक्साईडमध्ये रूपांतरित करतात. या प्रक्रियेस निस्तापन असे म्हणतात. पहा, निस्तापन म्हणजे काय? याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो किंवा रिकामी जागासुद्धा असू शकते. भाजणे म्हणजे काय आणि निस्तापन म्हणजे काय? तर निस्तापन म्हणजे काय? कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत तीव्रपणे तापवून ऑक्साईडमध्ये रूपांतरित केली जातात. मर्यादित हवेमध्ये तापवली जातात आणि ती कशामध्ये रूपांतरित केली जातात मित्रांनो? ऑक्साईडमध्ये रूपांतरित केली जातात. आणि याच क्रियेला काय म्हणतात? निस्तापन असे म्हणतात. पहा, लक्षात घ्या. कमी हवेमध्ये मर्यादित हवेत तीव्रपणे तापवून ऑक्साईडमध्ये रूपांतरित करतात. म्हणजे तिथं ऑक्सिडेशन केलं जातं, थोडक्यामध्ये ऑक्साईडमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. ही जी क्रिया आहे त्याला निस्तापन असे, त्यालाच काय म्हणतो? कॅल्सिनेशन म्हणतात. पहा, निस्तापन म्हणजे कॅल्सिनेशन म्हटलं जातं. पहा, तर जास्ताच्या धातुकाचे भाजणे आणि निस्तापन होताना खालील रासायनिक अभिक्रिया होतात. जास्त म्हणजे झेडीयन म्हणतो आपण त्याला, झेडीयन, झिंक. ओके, तर त्याचं कसं होतं आहे? तर त्या ठिकाणी झिंक सल्फाईड दाखवलेला आहे पहा भाजण्यामध्ये, आणि या ठिकाणी झिंक कार्बोनेट घेतलेला आहे निस्तापनामध्ये. तर भाजणीमध्ये जो झिंक सल्फाईड घेतला आहे मित्रांनो, पहा, ZnS2 ZnS प्लस काय घेतलेलं आहे? ऑक्सिजनचे 3 घटक घेतलेत. पहा, आता या ठिकाणी जर आपण अभिक्रिया केली मित्रांनो, तर आपल्याला काय पाहायला भेटतं? झिंक किती आहेत? झिंकसुद्धा 2 आहेत. हा जो 2 असतो तो दोघांना पण गुणिले असतो, म्हणजे या Znला पण असतो आणि या सल्फरला पण असतो. म्हणजे सल्फर पण किती आहेत मित्रांनो? 2 आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर ऑक्सिजन किती आहे? तुम्हाला माहिती असेल, या दोघांचा काय करतो आपण? गुणाकार करतो. म्हणजे 3 दुणे ऑक्सिजन किती आहेत मित्रांनो? 6 आहेत. म्हणजे सल्फर 2 आहेत, झिंक किती आहेत मित्रांनो? 2 आहेत, आणि जे ऑक्सिजन आहे ते किती आहेत? 6 आहेत. आता आपल्याला अभिक्रिया संतुलित कशी करायची? म्हणजे ह्या बाजूबरोबर ही बाजू आली पाहिजे. तर पहा, आता झिंक 2 ZnO. आता पहा बरं, या ठिकाणी जर पाहिलं आपण तर Zn किती आले? झिंक ऑक्साईड म्हणतो आपण. Zn 2 झाले का तुमचे? इथे पहा 2 आहेत, म्हणजे आले का इथे? हा 2 आहे, म्हणजे इथे Zn बरोबर हा Zn झाला, म्हणजे Znचं काय झालं? इक्वल झालं. आता पुढे पहा बरं, इथे ऑक्सिजन 2 घेतलेत. किती घेतलेत? ऑक्सिजन 2 घेतलेत. आणि इथे पहा बरं, हा 2 आहे, म्हणजे असं लिहिले पहा A2SO2, म्हणजे 2S, 2 सल्फर इथे आहेत. पहा, 2 सल्फर, म्हणजे ह्या 2 सल्फर बरोबर हे 2 सल्फर गेले, म्हणजे सल्फर काय झाले? सारखे झाले. आता राहिलं काय? ऑक्सिजन. ऑक्सिजनमध्ये हा 2 आणि हा 2, बेदुने 4, म्हणजे इथं किती आहेत? पहा, तुम्ही जर पाहिलं असेल तर एकूण किती ऑक्सिजन यायला पाहिजे? 6 यायला पाहिजेत. तर इथे पहा बरं, ह्या 2 बरोबर हा 2 जर गुणिले केला तर ऑक्सिजन किती होतात? इथे 4 होतात. आणि इथे किती आहे? हा पुढचा 2 या ऑक्सिजनला गुणिले असतो, म्हणजे इथे किती झाले? 2. 4 आणि 2 किती झाले? 6 झाले. म्हणजे हे 6 ऑक्सिजन, आणि इथे पण किती आहेत? पहा बरं, 3 दुणे किती असतात? 6, म्हणजे झाले का 6? 6 बरोबर हे 6, म्हणजे आपली अभिक्रिया काय झाली मित्रांनो? संतुलित झाली. पुढं पण तेच दिलेलं आहे. पहा बरं, किती सोपं आहे हे पण. ZnCO3 आहे. आता इथं झिंक किती आहे? पहा बरं, 1 आहे. कार्बन किती आहे मित्रांनो? 1 आहे. आता ऑक्सिजन किती आहेत? पहा, 3 आहेत. किती आहेत ऑक्सिजन? 3 आहे. कार्बन 1, झिंक 1. तर यांची जर अभिक्रिया झाली मित्रांनो, तर आपल्याला काय पाहायला भेटतंय? पहा बरं, याच्यातला फक्त 3 आहेत ना, याच्यातलं 1 ऑक्सिजन कोण घेतं? झिंक घेतं. म्हणजे काय होतं? ZnO झालं आहे का? पहा, इथं चेक करा. 2 ZnO म्हटलेलं आहे त्यांनी. ZnO म्हटलं आहे फक्त. काय म्हटलं आहे? ZnO. इथे जर पाहिलं ही अभिक्रिया तर काय पाहायला भेटतं? ZnO, म्हणजे Zn किती आहे? 1. इकडं आहे का 1? म्हणजे ह्या Znला हा Zn गेला. ओके. कार्बन पहा बरं किती आहे? कार्बन 3 होते. याच्यातला 1 कार्बन, या 3 मधला इथे जर पाहिलं तर या 3 मधला 1 कार्बन, या 3 मधला 3 आहे. 3 मधला 1 कार्बन इकडं वरती गेला इथे. राहिले किती? 2 ते इकडे घेतलेत. ह्याच्यातला कार्बन ऑक्सिजन 1 इकडे घेतला, 2 इकडे दिले, आणि कार्बन एकच आहे.
तो वेगळा घेतला, म्हणजे किती झाले मित्रांनो, दोन्ही ठिकाणी ती जी आपली अभिक्रिया आहे ती काय झाली मित्रांनो, बॅलन्स झाल्याचं आपल्याला काय होतं पाहायला भेटतं पहा. आता आपण पुढच्या पेजवरती जाऊयात. हे तुम्हाला व्यवस्थित रिॲक्शन त्याच्या अभिक्रिया कशा होतात ते व्यवस्थित समजलेलं असेल. आता पुढे पहा बरं काय दिलेलं आहे ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे पहा. यानंतर मिळालेल्या झिंक ऑक्साईडचे कार्बनसारख्या योग्य क्षपणकाचा वापर करून झिंक मिळवतात, म्हणजे ZnO कोणाबरोबर रिॲक्ट होतं, कार्बनबरोबर, म्हणजे ZnO अधिक जर कार्बन केलं तर हा झिंक आपल्याला सेपरेट भेटतो आणि हा कार्बन आणि हे ऑक्सिजन आणि कार्बनची रिॲक्शन होते, काय तयार होतो, CO2 काय म्हणजे CO कार्बन ऑक्साईड काय होतो, बाहेर पडतो. काय होतो, कार्बन ऑक्साईड बाहेर पडतो आणि आपल्याला झिंक भेटतं. म्हणजे ह्या दोघांची अभिक्रिया झाली तर ZnO, मग याच्यातून हा जो झिंक आहे हा सेपरेट बाहेर पडतो Zn, आणि ह्या दोघांची अभिक्रिया होते आणि काय तयार होतं, त्याच्यापासून CO तयार होतो. म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे पहा, इथे या ठिकाणी दाखवलेलं आहे, झिंक ऑक्साईडमधला हा ऑक्सिजन आणि हा कार्बन रिॲक्ट होतो, त्या ठिकाणी CO तयार होतो आणि हा जो झिंक आहे तो अशा पद्धतीने या ठिकाणी तयार होतो पहा. म्हणजे ही अभिक्रिया आपल्याला काय होते मित्रांनो पाहायला भेटते पहा. धातूच्या ऑक्साईडचे क्षपन करून धातू मिळवण्यासाठी कार्बन व्यतिरिक्त सोडियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम यांसारख्या अभिक्रियाशील धातूंचा सुद्धा क्षपनक म्हणून वापर करतात, कारण हे धातू मध्यम अभिक्रियाशील धातूला त्यांच्या संयुगांपासून विस्थापित करतात. उदाहरणार्थ जेव्हा मॅग्नेज डायऑक्साईड हे ॲल्युमिनियमच्या भुकटीबरोबर प्रज्वलित केल्यावर तेव्हा खालील अभिक्रिया घडते. तर ही अभिक्रिया कशी असते मित्रांनो ते आपण समजून घेऊया पहा. तर 3 किती आहेत, मॅग्नेशियम ऑक्साईड दाखवलेले आहेत, प्लस किती म्हटलेत 4 ॲल्युमिनियम दाखवलेले आहेत. पण आता इथे अभिक्रिया कशा होतात त्या अभिक्रिया आपण काय करूया समजावून घेऊया. तर इथे पहा बरं मित्रांनो, मला सांगा, या ठिकाणी 3Mn भेटलेत, म्हणजे याच्यातले हा 3 आणि हा Mn या ठिकाणी भेटला आहे पहा. आता राहिलं काय, हा ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन म्हणजे हे 2 आणि हे 3 या दोघांचा गुणाकार असतो, म्हणजे ऑक्सिजन किती झाली, इथं एकूण 6 ऑक्सिजन आहेत. किती आहे, 6. मग ते 6 आपल्याला मिळतात का पहा बरं, इथे हे 2 आणि हे 3 या दोघांचा गुणाकार केला तर पुन्हा किती भेटतात आपल्याला, 6 एवढे भेटतात. म्हणजे राहिले किती, आता इथे पहा फक्त एकच घटक राहिला तो म्हणजे ॲल्युमिनियम. 4 ॲल्युमिनियम, 2 आणि हे 2 म्हणजे 4 ॲल्युमिनियम आहे का पहा बरं, 4 ॲल्युमिनियम. हेच फक्त असं लिहिलं आहे, किती 2 गुणिले Al2 म्हणजे 2 आणि 2 किती होतात, 4. 4 आणि हे बरोबर 4, म्हणजे आपली अभिक्रिया काय झाली मित्रांनो, ही अभिक्रिया संतुलित झाली. अतिशय सोपी अशी अभिक्रिया आहे पहा. वरील अभिक्रियेत ज्यांचे ऑक्सिडीकरण आणि क्षपन झाले आहे असे पदार्थ ओळखा. ते पदार्थ आपल्याला काय करायचे, ओळखायचे आहेत पहा. मग क्षपन म्हणजे काय, तर ते बाहेर पडलेले आहेत. कोणते घटक बाहेर पडलेले आहेत, तर उष्णता काय होते मित्रांनो, बाहेर पडते पहा. या ठिकाणी उष्णता त्याच्यामध्ये काय मिळवलेली आहे, म्हणजे अशा पद्धतीने हीट बाहेर पडते. ओके, तर आपल्याला झिंक, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम हा घटक भेटतो या ठिकाणी पाहिलं तर आपण सेपरेटली पहा. तर पाहूया पुढे सांगितलेलं आहे पहा, वरील अभिक्रियेच्या दरम्यान बाहेर पडलेली उष्णता. आलं का लक्षात तुमच्या, पुन्हा इथे खाली तुम्हाला दिलेलं आहे, जे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, बाहेर काय पडली, उष्णता पहा. त्यांनी म्हटलेलं आहे वरील अभिक्रियेच्या दरम्यान बाहेर पडलेली उष्णता इतक्या जास्त प्रमाणात असते की धातू वितळलेल्या स्थितीत तयार होतो. असेच दुसरे उदाहरण म्हणजे थर्मिट अभिक्रिया होय. कोणती अभिक्रिया सांगितली मित्रांनो तुम्हाला, थर्मिट अभिक्रिया, जी तुम्हाला या ठिकाणी खाली दाखवलेली आहे पहा. यामध्ये आयर्न ऑक्साईडची ॲल्युमिनियम बरोबर अभिक्रिया होऊन लोह आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होते, म्हणजे Fe2O3 ॲल्युमिनियम बरोबर रिॲक्ट होतात आणि काय तयार होतं, हे 2 Fe आहेत ना, Fe2 ते असे इथे Fe भेटतात आणि हा जो ऑक्सिजन आहे तो या ठिकाणी रिॲक्ट होतो, म्हणजे Al2O3. Al2 म्हणजे Al2 इथे 2 होते म्हणून इथे Al2 आले, म्हणजे 2 2 झाले आणि हा ऑक्सिजन 3 आहेत, हे ऑक्सिजन 3, म्हणजे आपली अभिक्रिया काय झाली, संतुलित झाली आणि उष्णता काय पडली मित्रांनो, बाहेर पडली पहा. असं हे अतिशय सोपं अभिक्रिया आपण काय पाहिलेली आहे. आता ही थर्मिटची रिॲक्शन तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे पहा. रेल्वे रुळांच्या जोडणीमध्ये वापरण्यात येणारी पद्धत. तर अशा पद्धतीने थर्मिट अभिक्रियेमध्ये बनवलेले अतिउष्ण पोलाद हे अशा पद्धतीने त्या ठिकाणी बनवलेले आहेत आणि त्या ठिकाणी जे भोके उघडण्याचे जे साधन आहे ते या ठिकाणी वापरून काय करतात ते उघडतात पहा. मग इथे काय म्हटलेलं आहे, वेगवेगळे तुम्हाला घटक दाखवलेले आहेत पहा. अशा पद्धतीने मळी वगैरे टाकून ते काय करतात, पॅक करतात पहा.
या ठिकाणी रूळ दाखवलेला आहे, त्याचा साचा सुद्धा तुमच्या समोर दाखवलेला आहे आणि रुळाचा आडवा एक जो छेद असतो आपण रेल्वे रुळावरती पाहतो. हे सगळं जे आहे ना मित्रांनो, हे कशाचं वर्किंग आहे तर ते थर्मिट जोडकाम, त्यालाच आपण वेल्डिंग म्हणतो, त्याच्या अभिक्रिया या ठिकाणी आहेत. परीक्षेला तुम्हाला हे विचारलं जाईल. ह्याच्यावरती तुम्हाला ह्या आकृती काढायला येणार नाही, तुम्हाला अभिक्रिया खूप महत्त्वाची परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. पहा आता पुढचा मुद्दा पाहूया मित्रांनो. आता इतर कमी अभिक्रियाशील घटक असणारे कोणते घटक आहेत आणि त्यांच्या अभिक्रिया कोणत्या कोणत्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. पहा तर कमी अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण कसं होतं ते आपण पाहणार आहोत. अभिक्रियाशीलता श्रेणीच्या तळाशी असणारे धातू अतिशय कमी अभिक्रियाशील असतात, म्हणूनच ते निसर्गात बहुधा मुक्तावस्थेत आढळतात. उदाहरणार्थ सोने, चांदी, प्लॅटिनम हे जे घटक आहेत मित्रांनो, हे कमी अभिक्रियाशील धातूंचे किंवा अभिक्रियाशील धातू आहेत. त्याच्यामध्ये सोने, चांदी, प्लॅटिनम. मुक्तावस्थेतील तांब्याचे साठे आता फारसे उरलेले नाहीत. आता तांबे हे प्रामुख्याने Cu2S स्वरूपात आढळते, म्हणजे कॉपर सल्फाईड, Cu2 कॉपर आणि S म्हणजे सल्फर, त्याला म्हणतो आपण, च्या रूपात आढळते. Cu2S या धातुकाला केवळ हवेत उष्णता दिल्यास तांबे मिळवता येते. आपण जर पाहिलं हे अशा पद्धतीने काय होतं मित्रांनो, आपल्याला तांब्याचा वापर किंवा तांबे कसे मिळवायचे ते आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहे. पहा तर ही जी अभिक्रिया आहे ना मित्रांनो, ती अभिक्रिया कशी होते, कशा पद्धतीने त्या अभिक्रियेचा वापर केला जातो हे आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. पहा तर या ठिकाणी पहा तुमच्यासमोर अभिक्रिया दिसत असेल, C2Cu प्लस 3O2. आता याच्यामध्ये पहा बरं मित्रांनो, हे जे आहे 3 दुणे किती आहेत, 6, म्हणजे 6 काय झाले, ऑक्सिजन झाले. पहा कॉपर किती झाले मित्रांनो, 2 झाले. सल्फर किती झाले मित्रांनो, 2 झाले. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी कार्बन, ऑक्सिजन दिसतील, कॉपर दिसतील आणि काय दिसतील, सल्फर दिसतील. म्हणजे कॉपर किती आहेत ते पहिले समजून घ्या. इथे हे 2 आहेत, म्हणजे किती कॉपर किती झाले, 4. कॉपर किती आहेत, 4 आहेत. पहा त्यानंतर ऑक्सिजन किती आहेत, 6 आहेत. सल्फर किती आहे मित्रांनो, फक्त 2 आहेत. हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. पहा मग या ठिकाणी सुद्धा आपल्याला संतुलित अभिक्रिया पाहायची आहे. मग संतुलित म्हणजे कॉपर किती आहे या ठिकाणी, 4, तेच इथे सुद्धा दिसतात. पहा तुम्हाला आता ऑक्सिजन किती होते, टोटल 6 होते ना, 6 मधला 1 याला दिला आहे, असं 2 दिले याला, हा म्हणजे हा O आणि याला हा 2 गुणिले असतो, म्हणजे 2 दिले, 6 मधले 2 गेले, राहिले किती, 4. आता 4 इकडे आहे का, पहा बरं, 2SO2 आहे ना, मग हे 2 आणि हा 2 त्याला गुणिले असतो, म्हणजे 2 आणि 2 किती झाले, 4, म्हणजे 2 2 आणि 2 4, 4 आणि हे वरचे 2, म्हणजे हे 2 हे 2 या ठिकाणी असणारे 2 ऑक्सिजन आणि या ठिकाणी म्हणजे किती झाले मित्रांनो, एकूण 6 तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतील. म्हणजे इथे असणारे 2 ऑक्सिजन, या ठिकाणी असणारे 2 ऑक्सिजन आणि या ठिकाणी असणारे 4, बरोबर हे किती आहेत, 6, म्हणजे हे 6 आणि हे सुद्धा किती झाले, 6 झाले. म्हणजे तुमची जी अभिक्रिया आहे ती समोर दिसणारी ती काय झाली मित्रांनो, संतुलित झाली. या ठिकाणी तसंच आहे, 2Cu2O घेतला आहे, फक्त सल्फरच्या Sच्या ऐवजी काय घेतला आहे त्या ठिकाणी O घेतलेला आहे, ऑक्सिजन घेतलेला आहे आणि फक्त उलटी अभिक्रिया केलेली आहे, प्लस Cu2S घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बॅलन्सिंग झालेली अभिक्रिया 6Cu प्लस SO2 काय होतं त्या ठिकाणी, हवेमध्ये काय होतं मित्रांनो, मुक्त होतो. पहा तर आता या ठिकाणी म्हटलेलं आहे, पहा सिनाबार या पाऱ्याच्या धातुकापासून पारा कसा मिळवतात याची माहिती मिळवा आणि संबंधित रासायनिक अभिक्रिया लिहा. या सिनाबार तुम्हाला नेटवरती सहज तुम्ही सर्च करू शकता, हे तुम्हाला जास्त नाही आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन नसेल. म्हणजे Hg किंवा पारा, Hg म्हणजे पारा असतो मित्रांनो आणि तो हवेमध्ये काय होतो, मिक्स होतो किंवा मिसळला जातो. पहा किंवा मिळवला जातो, त्याची अभिक्रियासुद्धा तुम्हाला अशा प्रकारे अभिक्रिया होते, मिळू शकते. पहा तर पुढे काय सांगितलेलं आहे मित्रांनो, जो महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो तो सांगितलेला आहे, म्हणजे त्याला काय म्हटलं आहे, धातूंचे शुद्धीकरण असे म्हटले. तर धातूंचे शुद्धीकरण कसं करतात तर ते पाहूया. वरील विविध क्षपण पद्धतीने मिळालेले धातू फार शुद्ध नसतात, त्यांच्यामध्ये अशुद्धी असते. शुद्ध धातू मिळवण्यासाठी ही अशुद्धी वेगळी करावी लागते. अशुद्ध धातूंपासून शुद्ध धातू मिळवण्यासाठी विद्युत अपघटनाची पद्धत वापरतात. कोणती पद्धत वापरतात मित्रांनो, लक्षात ठेवा, विद्युत
अपघटनाची पद्धत काय केली जाते मित्रांनो, वापरली जाते. कशासाठी? धातूंचे शुद्धीकरण करण्यासाठी विद्युत अपघटनाची पद्धत वापरली जाते. तुम्हाला कायम हे लक्षात ठेवायचं आहे. विद्युत अपघटनाची प्रक्रिया वापरली जाते. त्याच्यामध्ये आपल्याला जो महत्त्वाचा आज मुद्दा पाहायचा आहे, धातूंची क्षरण म्हणजे काय. आपल्याला आज हा मुद्दा एवढा संपवायचा आहे मित्रांनो. पहा, तर धातूंचे क्षरण म्हणजे काय मित्रांनो. पहा, काय असतं क्षरण, त्यालाच आपण कोरोजन ऑफ मेटल्स म्हणतो. तर क्षरण म्हणजे काय मित्रांनो, थोडक्यामध्ये वेगवेगळ्या धातूंची जी झीज होते किंवा त्याच्यावरती गंज चढतो मित्रांनो. गंज थोडक्यात काही घटक आपण बरेच दिवस झाले वापरले नाही. आपण उदाहरण घेतलं तर सोन्याचं सुद्धा घेऊ शकतो का, त्याच्यावरती काळे डाग पडतात. किंवा बाकीचे जे काही धातू घेतले आपण, तर त्याच्यावरती, किंवा लोखंड घेतला साधा आपण लोखंड, तर त्या लोखंडावरती त्या ठिकाणी आपल्याला गंज पाहायला भेटतो मित्रांनो. आणि तो कशाचा प्रकार आहे, तर ते धातूचे झालेले क्षरण असते मित्रांनो, किंवा झालेली झीज असते. पहा, दुसरा प्रश्न जो विचारला आहे, तुम्ही कधी खालील गोष्टींचे निरीक्षण केले आहे का. तर पाहूया काय गोष्टी दिलेल्या आहेत. इमारतीचे जुने लोखंडी गज, बराच काळ स्वच्छ न केलेली तांब्याची भांडी, बराच काळ हवेच्या संपर्कात असलेले चांदीचे दागिने, अथवा मूर्ती, जुनी टाकाऊ वाहने. पहा, हे जर तुम्ही नक्कीच पाहिलेलं असणार. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रत्येकाने पाहिलेल्या आहेत, मला खात्री आहे. तर या सर्व वस्तूंना जर आपण पाहिलं, बरेच दिवस जर त्या वस्तू टाकाऊ रूपामध्ये एखाद्या ठिकाणी पडलेल्या असतील, तर नक्कीच त्या वस्तूंवरती आपल्याला गंज चढलेला दिसतो मित्रांनो. पहा, तर हे का होतं मित्रांनो, तर हे जो प्रकार आहे त्यालाच काय म्हणतो आपण, धातूंचे क्षरण असे म्हणतात. पहा, तुम्हाला या ठिकाणी म्हटलेलं आहे. पहा, विचार करा. हवेत ठेवल्यावर कालांतराने चांदीच्या वस्तू काळपट, तर तांब्याची भांडी हिरवट का होतात. पहा, काय म्हटलेलं आहे. हवेत ठेवल्यावरती काय होतं मित्रांनो, चांदीच्या वस्तू काळपट, तर तांब्याची भांडी हिरवट का होतात. म्हणजे त्याच्या हवेशी काय होतं मित्रांनो, त्यांची अभिक्रिया होत असते खरं तर. आणि ही अभिक्रिया झाल्यामुळं त्यांच्यावरती असणारा जो त्यांचा कलर असतो मित्रांनो, किंवा रंग असतो, तो रंग काय होतो मित्रांनो, त्या ठिकाणी बदलायला सुरुवात होते. म्हणून जर आपण भांड्यांच्या दुकानात गेलो, तर अशा धातूंच्या काही ज्या वस्तू असतात, बऱ्याचदा आपण त्या जर पाहिल्या, तर बऱ्याचदा त्या एखाद्या प्लास्टिकच्या कागदामध्ये त्यांनी एकदम पॅक करून ठेवलेल्या असतात, जेणेकरून त्यांची अभिक्रिया हवेशी होणार नाही याची काळजी घेतलेली असते. पण त्याच वस्तू जर आपण घरी विकत आणल्या, तर त्या कुठेतरी एखाद्या ठिकाणी ठेवल्या जातात, त्यांना कोणत्याही प्रकारचा कागद बसवला जात नाही, आणि त्या सहजपणे हवेशी काय येतात मित्रांनो, संपर्कात येतात. आणि अशा वेळेसला काही दिवसांनी किंवा कालांतराने त्यांचा रंग त्या ठिकाणी आपल्याला बदललेला दिसतो. आणि दुसरा मुद्दा म्हटलेला आहे. पहा मित्रांनो, शुद्ध सोने व प्लॅटिनम नेहमी चकाकत का असतात. तर खरं सांगायचं म्हटलं मित्रांनो, तर शुद्ध सोने आणि प्लॅटिनम हे असे घटक आहेत की ते जास्त हवेशी अभिक्रियाशील नसतात. म्हणजे त्यांची हवेशी होणारी अभिक्रिया ही फारच कमी प्रमाणात आहे, किंवा निग्लिजिबल म्हणू, किंवा एकदम कमी आहे मित्रांनो. म्हणजेच ते हवेशी जास्त प्रमाणामध्ये रिॲक्ट होत नाहीत. अशा कारणामुळे त्यांची चकाकी ही नेहमीच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते, असं त्या प्रश्नाचं उत्तर आहे. पहा, तर त्यांनी म्हटलेलं आहे. पहा, लोखंडी वस्तू गंजण्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते, त्यामुळे लोखंडाचे क्षरण म्हणजे गंजणे ही प्रमुख समस्या असते. पहा, आणि यालाच काय म्हणतो मित्रांनो, लोखंडाचे क्षरण, म्हणजेच त्यालाच काय म्हणतो आपण, या ठिकाणी दिलेलं आहे. पहा, लोखंडाचे क्षरण म्हणजेच गंजणे ही प्रमुख समस्या असते. तर कशा पद्धतीने आहे ते पाहूया. पुढे दिलेलं आहे. पहा तुम्हाला, लोखंडाची दमट हवेबरोबर अभिक्रिया होऊन त्यावर एक तांबूस पदार्थाचा थर, त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, Fe2O3H2O जमा होतो. या पदार्थास गंज किंवा रस्ट म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो, त्याला गंज किंवा रस्ट असे म्हणतात. पहा, आता पुढे काय सांगितलेलं आहे. पहा, दुसरा जो मुद्दा आहे, 4 मुद्दे आहेत मित्रांनो, ते 4 मुद्दे आपल्याला आज पाहिजेत. दुसरा मुद्दा काय म्हटलेला आहे, तांब्याच्या भांड्याच्या पृष्ठभागावर दमट हवेतील कार्बन डायऑक्साईडची अभिक्रिया होते. या अभिक्रियेत तांब्यावर कॉपर कार्बोनेटचा म्हणजे CuCO3चा हिरवा थर जमा झाल्यामुळे तांब्याची चकाकी जाते. यालाच तांब्याचे कळकणे, किंवा यालाच काय म्हणतो आपण, पॅटिनेशन. कळकणे म्हणजे काळा पडणे थोडक्यामध्ये. या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. पहा, काळे पडलेले भांडे, तर ही कळकणे असे त्याला म्हटलेले जाते. पहा,
त्यालाच पॅटिनेशन म्हणतात. पहा, चांदीच्या वस्तूचा हवेशी संपर्क आल्यास कालांतराने त्या वस्तू काळ्या पडतात, कारण हवेतील हायड्रोजन सल्फाईडची चांदीची अभिक्रिया होऊन सिल्वर सल्फाईडचा Ag2S थर काय होतो मित्रांनो, तयार होतो. पहा, लक्षात घ्या, चांदीच्या वस्तूचा हवेशी संपर्क आल्यास कालांतराने त्या वस्तू काळ्या पडतात. कशा पडतात मित्रांनो, काळ्या पडतात, कारण हवेतील हायड्रोजन सल्फाईडची चांदीची अभिक्रिया होऊन सिल्वर सल्फाईडचा Ag2S थर तयार होतो. आणि जो शेवटचा मुद्दा सांगितलेला आहे पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसतोय काय म्हटले त्यांनी, ॲल्युमिनियमचे ऑक्सिडीकरण होऊन त्याच्यावर ॲल्युमिनियम ऑक्साईडचा पातळ थर तयार होतो. पहा, काय म्हटलेलं आहे, ॲल्युमिनियमचे ऑक्सिडीकरण म्हणजे काय, ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते. पहा, तर ॲल्युमिनियमचे ऑक्सिडीकरण होऊन त्याच्यावर ॲल्युमिनियम ऑक्साईडचा पातळ थर काय तयार होतो मित्रांनो, तयार होतो. पहा, काय होतं, ॲल्युमिनियमचा जो पातळ थर आहे तो त्या ॲल्युमिनियमवरती तयार होतो. कोणाशी अभिक्रिया होते, त्याची ऑक्सिजन बरोबर काय होते मित्रांनो, अभिक्रिया आपल्याला पाहायला भेटते. आता आपला जो पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, क्षरण प्रतिबंध. कशा पद्धतीने आपण हे कोरोजन किंवा जे गंजणे आहे ते कशा पद्धतीने कमी करू शकतो, हे आपल्याला आपल्या पुढच्या भागामध्ये पाहायचं आहे. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला झालेला सर्व पार्ट समजलेला असेल. सांगायचं म्हटलं तर आत्तापर्यंत हा जो पार्ट झालेला आहे मित्रांनो, तर या पार्टमध्ये किंवा हा जो 8 नंबरचा तुमचा धडा आहे, हा सर्वात मोठा त्या ठिकाणी धडा आहे मित्रांनो. त्यामुळे त्याचे पार्टसुद्धा तेवढेच आहेत. साधारणतः हा आपला 6वा पार्ट आहे. अजून तुम्हाला 1 किंवा 2 पार्टमध्ये हा धडा तुमचा काय होणार आहे मित्रांनो, संपणार आहे. तुमच्या प्रतिक्रियासुद्धा येत असतात. एखादी अभिक्रिया तुम्हाला समजली नाही तर तुम्ही विचारतासुद्धा. त्यामुळं लवकरच तुम्हाला सर्व गोष्टी समजण्यास मदत होणार आहे मित्रांनो. आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला हा अभ्यास पोचवण्यास नक्कीच तुम्ही त्यांना सहकार्य करा. तुम्हीसुद्धा जोरदार अभ्यास करा. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू.